नाव आहे तुमचं? माझं नाव महादेव वांडेकर. महादेव वांडेकर. वांडेकर, हो. अच्छा, वय किती तुमचं? 34. 34 वर्ष. कुठल्या गावचे तुम्ही? इथे नगरमधलेच. ओके. कुठल्या तक्रारीसाठी तुम्ही डॉक्टर अभय मुत्तांकडे आले होते? मला सर्दीचा खूप त्रास होता, म्हणजे लहानपणीपासून सर्दीचा त्रास होता. त्याच्यानंतर जॉईंट पेन आणि खोकला यायचा. ओके ओके. सर्दी लहानपणापासून होती? हो, म्हणजे मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून सर्दीचा त्रास होता. अच्छा अच्छा. काय तकलीफ व्हायची? सर्दी म्हणजे थोडं जरी वातावरण चेंज झालं का लगेच सर्दी, म्हणजे मला खिशातच गोळ्या ठेवावं लागायच्या एकदम. ओके ओके. आणि हे जॉईंट पेन कधीपासून होते? जॉईंट पेनला तरी साधारण एक 3-4 महिने झाले असतील, 4 महिने. ओके. कशामुळे व्हायचे ते जॉईंट पेन? चिकनगुन्या झाला होता मला. ओके. कोणते कोणते जॉईंट दुखायचे तुमचे? हाताचे आणि पायाचे. ओके ओके. जॉईंट दुखायचे? हो, जॉईंट दुखायचे, म्हणजे खूप त्रास होता. असं मला लिहिता सुद्धा येत नव्हतं. हां. आता एकदम म्हणजे आणि त्या हाताचा एक काय प्रॉब्लेम होता तुमचा? हाताचं चिरा पडायच्या अशा जळवाताचा कुठं? प्रकार. तळ हाताला? हो, तळ हाताला. हां हां. चिरण्या पडायच्या? हो, चिरण्या पडायच्या. ओके. तुम्ही किती दिवसांपूर्वी आले होते डॉक्टर मुत्तांकडे? 3 महिने झाले असेल साधारण. ओके. बरं. या 3 महिन्यामध्ये काय तुम्हाला होमिओपॅथिक औषधं दिली? हो हं? हो. ओके. काय त्याच्यामध्ये काय बदल झाले तुम्हाला? त्याच्या बदल म्हणजे आता सर्दी तर मला बिलकुल नाही राहिली. हां सर्दी नाही, खोकला नाही, आणि जे जॉईंट पेन होते ते तर एकदम झिरोच झाले, 3 गोष्टी. हां. आणि जे जळवतच आहे ते तर 90% ते कमी झाले. दाखवा हात आता. हे हात बघा. सरळ असे दाखवा. हां हां. असे. ओके. कमी झाले ते. हो. हां हां. सर्दी बी एवढ्यात नाही आहे? नाही, सर्दी म्हणजे सर्दीचा विषयच नाही राहिला बिलकुल. जॉईंट कसे दुखायचे ते? जॉईंट पण गेले एकदम.